नमस्कार मित्रांनो, आजच्या फार्म राईड मध्ये आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ गोट फार्म येथे. फक्त 4 महिन्याचं करडू हे 1 लाखाच्या वर विकतात. कसं? स्वतःचा ब्रँड बनवून इंस्टाग्रामवर 65,000 फॉलोअर्स आणि कन्सिस्टंटली उत्तम बिटल जातीच्या गोटची प्रोडक्शन हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. चला भेटूया. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा थोडक्यात परिचय द्या. माझं नाव आहे संतोष भाऊसाहेब तेलोरे आणि आपला ऍड्रेस आहे मुक्काम पोस्ट वरखेड, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. ओके. आणि किती वर्षांपासून तुम्ही गोट आपण एक 7 वर्षापासून बिटल मध्ये काम करतोय. त्याच्या पहिलं सुरुवातीला एक 1.5 वर्ष आपण गावरांमध्ये पण काम केलं, उस्मानाबादीमध्ये. मग बीटलच जात का निवडली? बिटल जात आता प्रत्येकाची चॉईस असते आणि आपण थोडस मार्केटिंगच्या पण हिशोबाने वस्तू निवडली पाहिजे. कारण पिकवता सगळ्यालाच येतंय, पण ते विकता आलं पाहिजे. तर बिटल ही विक्रीसाठी पण चांगली आहे, वजन वाढीसाठी चांगली आहे आणि दुधासाठी चांगली आहे. मग दूध काढता का फक्त? नाही, दूध शेळीला जर चांगलं असेल तर तुमचे बच्चे हे पिल्ल चांगले होणार आहेत. आता हे 4.5 महिन्याचे पिल्ल आहेत, तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ मध्ये पण दाखवा प्रेक्षकांना. 4.5 महिन्याचं एवढं मोठं? हो. हे दूध शेळीला जर दूध चांगलं असेल तरच पिल्ल चांगले होणार. म्हणजे दूध काढत नाही, सगळं दूध करडांनाच पास करणार. हो. ओके, बघू शकतो फार्म? हो, या ना. अरे वा, एकदम स्वच्छता एकदम मेंटेन केली. हे जे कप्पे केलेत हे कशा प्रकारे केलेत? कप्पे बोकडासाठी वेगळा, लहान पिल्लासाठी वेगळा, त्यानंतर गाभण शेळ्या असतील त्यांच्यासाठी वेगळा, किंवा एखादी शेळी खूप मार्की असेल, 1-2 शेळ्या, तर त्यांच्यासाठी वेगळा असे कप्पे केलेत आपण. आणि बाहेरच्या बाजूलाच आपण गव्हाणी करून टाकले. गव्हाणीमध्ये शेळ्या पाय देणार नाहीत आणि आपल्याला चारा टाकायला पण सुटसुटीत राहील. म्हणजे लहान मुलगा जरी आला चारा टाकून जाऊ शकतो. म्हणजे ती जी ट्रॉली ठेवली आपण त्यांनीच ट्रॉली. हो, त्याने आपण मुरघास ठेवलाय बाहेर करून, त्या मुरघास त्याच्यामध्ये घेऊन येऊन ते टाकतो आपण. आणि मुरघास तुम्ही 80 किलोच्या बॅगाच केलेत का? 50 ते 55 किलोच्या बॅगा केलेल्या आहेत. 50 किलोच्या बॅगा हो. स्वतःचा मुरघास? हो, स्वतः. आणि ते सोडून इतर चारा? तुरीचं भुसे सुक्या चाऱ्यामध्ये ते आपण बाहेरून खरेदी करतो. बाकी मग सुबाबळ केली आपण 1 एकर मध्ये, ते देखील थोड्या वेळा तुम्हाला दाखवणार आहे. आणि बाकी मेथी घास. ओके, मेथी घास मागेच आहे का अगदी? आणि गोठा अगदी म्हणजे आपला शेड आहे एकदम सिंपल केलेली आहे, पण सगळा सिमेंटचे पत्रे आहेत. हो ना? आणि इकडे हे रेज का केलेत वरती? ते लहान पिल्लासाठी, लहानपणासाठी वरती मुद्दाम त्यांना जागा वाचवायला. मग खाली पण वेगळ्या ठेवता येतात, वर खाली पण ठेवतात. हो. ह्या तुमचे मदर स्टॉक बाहेर आहे पूर्ण. मदर स्टॉक पूर्ण. अरे वा, फार सुंदर आहेत. अंगावर एवढं तेज कसं काय शेळ्यांच्या? शेळ्याचं खाद्य नियोजन जर व्यवस्थित केलं ना तर कुठल्याही टॉनिकची त्याची गरज नसते. ही 13 महिन्याची पाट आहे. 13 महिन्याची पाट आहे? सध्या 41 हाईट वरती पाट आहे. आता जे बिटल मध्ये काम करतायत त्यांना हाईट सांगितल्यानंतर लक्षात येईल. 21 इंच कानामध्ये ही जो आपला मेन ब्रीडर आहे बाला, त्याची ही पाट आहे. ओके. साधारण वर्षाला 7 महिन्याला 2 करडं आपल्याला मिळतात ना? हो, साधारण एक 15 ते 16 महिन्यामध्ये आपल्याला 2 वेते भेटतात. त्याच्यामध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 6 पिल्ल भेटू शकतात. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 6. ओके. आणि साधारण किती महिन्यामध्ये पिल्लू विक्रीला येतं? पिल्लू बिटलचं साधारण 3 महिन्याच्या नंतर आपण विक्री करू शकतो. आता तुमची पिल्लाची साधारण ऍव्हरेज किंमत काय जाते? आता सर हे जर सांगितलं ना तर बरेच जण तुम्हाला असे कमेंट करताय हे काय खरं नाही, हे बघून काय तुम्ही हे करू नका. आता मी काय तुमचे पण व्हिडिओ बघितलेत असे. तर आपण जवळपास 7 वर्षापासून बिटल मध्ये काम करतोय. त्याच्यामध्ये आपण 15 ते 25,000 रुपये रेंजने 5 वर्ष पिल्ल विक्री केलेत. ओके. आता जे नवीन शेळी पालक आहेत त्यांना लगेच वाटतं तेलोर साहेबाचं पिल्लू 1 लाखाला विकतं म्हणजे आपलं पण विकन. तर त्यासाठी खूप मेहनत आहे आणि 6-7 वर्षात संघर्ष आहे. त्याच्यामध्ये आपण क्वालिटी तयार केली. आता सध्या एव्हरेजली आपलं पिल्लू 1 लाखाच्या पासून तर 1,70,000 पर्यंत विक्री होते. 1 लाख ते 1,70,000. मग हे खाटीक नाही नक्की ना? पाळणार आहे फक्त ब्रीडिंग साठी. फक्त ब्रीडिंग तुमच्याकडून लोक ब्रीडिंग साठी घेऊन जातात त्यांचा फार्म सेटअप करण्यासाठी. हो. ओके. समजा हे मार्केटमध्ये विकायला गेलं तर ही किंमत येणार नाही? येणार. बरोबर ना? हो. चालेल. ब्रीडर बघता येईल? हो, येईल ना. ब्रीडर पण आहे. शेळ्या बघा सगळ्या एक शेळी टॉप क्वालिटीची आहे. आणि अंगावरचं तेज बघा. आणि खाद्य सुद्धा त्यांच्या घरचंच असल्यामुळे मिनिमम मेंटेनन्सवर फार्म चालतोय. आणि मित्रांनो, अंगावरचं तेज येण्यासाठी आणखीन एक कारण आहे, त्यांना वर्षभर सुका चारा दिला पाहिजे. हिरव्या चाऱ्याने शेळ्यांच्या अंगावरती तेज येत नाही. सुका चारा असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या आता फिरणाऱ्या बकऱ्या आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती खातात. आपण मुरघास आणि सुका चाराच फक्त देतोय. तर याच्यामध्ये आपल्याकडे सध्या पाणी कमी असल्यामुळे नाही तर मग आपल्याकडे सुबाबळ आहे भरपूर प्रमाणामध्ये, मेथी घास आहे, दशरथ घास आहे, सुका चारा आहे, तुरभुसा आणि मुरघास, असे 4-5 प्रकारचे चारे असतात. एकदा ब्रीडिंग या ना, मेल दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, हा आपला मेल आहे बाला.
तर याच्यापासून सध्या आपण प्रोडक्शन घेतोय. आता आपले इंस्टाग्रामवरती जवळपास 65,000 फॉलोअर्स आहे. बऱ्याच लोकांना हा मेल माहिती आहे. आपल्या बऱ्याच मित्र कंपनीला भरपूर लोक आपल्या शेडवरती बघण्यासाठी येत असतात. त्यांना मेल माहिती आहे. तरी पण तुम्ही जर नवीन बघत असाल तर तुम्ही हा मेल आपला बघू शकताय. बापरे, केवढा साईज आहे. उंची किती आहे याची? याची आता सध्या 8 दातावरती आहे, 47 हाईट आहे आणि 20 ते 21 इंच कानामध्ये. या मेलचं एक सांगा, किती वर्षांनी मेल बदलायला लागतो किंवा ह्याचं तुम्ही नियोजन कसं करता? ह्याच्या आपण मेलचं नियोजन असं आहे, आपण जर ह्याच मेलच्या पाठी ठेवल्या आपल्या फार्मवरती तर आपल्याला मेल बदलण्याची गरज आहे, कारण ब्लड लाईन चेंज झाली पाहिजे. तेच आपण त्याच मेल कडून त्याच्या पाठी भरल्या नाही पाहिजेत. आणि आपण जर ह्या कंटिन्यू शेळ्यासाठी ठेवला मदर स्टॉक साठी तर हा आपण शेवटपर्यंत ठेवू शकतो. आता शेळ्या आपण कंटिन्यू ठेवून त्यांना किती वेत घेता येतात साधारण? आता गावरांपेक्षा ना मित्रांनो, उस्मानाबादीपेक्षा बिटलचे वेते कमी होतात, कारण बिटलचं स्ट्रक्चर मोठं आहे. तिला कॅल्शियम म्हणा, खुराक म्हणा, या सगळ्या गोष्टी जास्त लागतात. त्यामुळं बिटलचे साधारण 10 ते 11 वेते होऊ शकतात. कॅल्शियम खुराक करून आठवलं, मिनरल मिक्सचर असतं का? मी तर अजून दिलेलं नाहीये, कारण मी माझ्या पण व्हिडिओमध्ये सांगत असतो, माझा कॅल्शियम, तुमचे मिनरल मिक्सचर जे काय टॉनिक असतील त्याच्यावरती भर कमी आहे. चारा व्यवस्थित देणं आणि खुराक व्यवस्थित देणं याच्यावरती माझा जास्त भर असतो. मग आता तुमचं हे चाराचं नियोजन पाहून साधारण म्हणजे एका शेळी मागे दिवसाचा खर्च काय असतो? आता मी शेतकरी त्यामुळे मी काय एवढं कंटिन्यू एकदम काढलेलं नाही कॅल्क्युलेट. वर्षाचा साधारण व्हिडिओ मध्ये देखील करेक्टली ते सांगत असतो, कॅल्क्युलेट काढलेलं नाही, परंतु वर्षाला साधारण मला खुराक आणि मेडिसिन वरती 1-1.5 लाखाच्या आसपास खर्च येतो माझ्या पूर्ण शेडसाठी. ओके. आणि वार्षिक उत्पन्न काय मिळतं मग? उत्पन्न खरं वाटणार नाही, कारण प्राणी कमी दिसतात, परंतु सिलेक्टेड आणि क्वालिटीचे प्राणी आहेत. आता ज्यांना खरं वाटण त्यांनी खरं वाटून घ्या, ज्यांना वाटणार नाही त्यांना काय वाटून घेऊ. माझं 15 ते 20 लाखापर्यंत पूर्ण टर्नओव्हर आहे वर्षाचा 15 ते 20 लाख टर्नओव्हर. आणि 1-1.5 लाख रुपये खर्च सोडला तर खर्च, मग बाकीचा चारा माझा आहे घरचा, त्यामुळे मला जास्त खर्च येत नाही. मला फक्त सुका चारा आणि खुराक पण माझा मका जवळपास घरची असते, फक्त मेडिसिन याच्यावरतीच खर्च असतो. आणि शेडचा इनिशियल खर्च किती आला? शेडला आता शेड आपण जवळपास 7 वर्षानंतर हे शेड बनवलंय, त्यामुळे जे नवीन शेळी पालक बघत असतील त्यांनी हे शेड एवढं बनवण्याच्या पण नादी लागू नका. या शेडला मी 3 लाख खर्च केलेला आहे, परंतु माझं ज्यावेळेस उत्पन्न चांगलं झालंय त्यावेळेस मी खर्च केलेला आहे. माझं जर जुनं शेड बघितलं तर एकदम साधारण आहे. म्हणजे लोक जे रेज शेड बनवतात सुरुवातीपासूनच भरमसाठ खर्च करतात आणि त्यांचा खर्च कधीच निघून येत नाही. ते करण्याची गरज नाही, हो ना? काय होतंय, आपण लाखोनी खर्च करायचा आणि शेळी पालन नाही जमलं किंवा मार्केटिंग जर नाही जमलं तर गेलेला खर्च आहे, लोखंडामध्ये गेलेलं भांडवल आपलं पूर्ण वेस्टेज आहे. प्राणी खरेदी करा नाही जमलं तर प्राण्याचे रिटर्न भेटू शकते, येतले पैसे रिटर्न येणार नाहीत. तुम्ही सुरुवात किती शेळ्यांपासून केली होती? माझी सुरुवात एकदम मित्रांनो गावरांपासून झालेली आहे, 1, 2, 5 पाठीपासून. लॉकडाऊन मध्ये सुरुवात झाली, त्याच्या पहिलं मी जॉब केलेला आहे थोडा, परंतु माझी सुरुवात एकदम कमी प्राण्यापासून झालेली आहे. 5 प्राणी खरेदी करून सुरुवात झाली, फक्त 5 प्राणी. हो. आणि नंतर बिटलचं पण तुम्ही 5 मादी आणि 1 नर घेतला होता. आणि हा नाही ना, हा आता 3 वर्षापासून आहे? हो, हा 3 वर्षापासून आहे. ओके. पूर्वीचा नर तुम्ही इथूनच महाराष्ट्रातूनच घेतला? महाराष्ट्रातूनच पूर्ण प्राणी खरेदी केले आपण. आजकाल एक चढावड आहे की पंजाबला जा, राजस्थानला जा, बॉर्डरवर जा आणि घेऊन या. मित्रांनो काय तुम्हाला सांगू, खरं सांगतो, आपल्याला एक जर प्राणी सिलेक्ट करायचं असेल महाराष्ट्रामध्ये, मला स्वतःला शेळ्या खरेदी करायच्या, परंतु भेटत नाही चांगल्या शेळ्या. आणि पंजाब मधून आपल्या टेम्पो 100 न येणार आहेत, तर ते क्वालिटीमध्ये भेटू शकणार नाही आपल्याला, ते काही ना काही फॉल्ट येणार आहेत. त्यामुळे एक प्राणी खरेदी करा, सिलेक्ट करा. ओके. आता तुम्ही फक्त ब्रीडिंग साठीच विक्री करता, पण जेव्हा पंजाबला जाऊन तुम्ही घेता तेव्हा कुठलाही शेतकरी त्याच्या गोठ्यातला चांगला प्राणी विकतो का? चांगला प्राणी मी पण माझ्या शेडवरला कुठला देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जरी आता व्हिडिओ जे बघतायत त्याच्यापैकी जरी कोणी इथे आलं तर मी चांगला प्राणी माझ्या शेडवरचा देणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर सगळ्यात बेस्ट सुरुवात म्हणजे लहान प्राणी खरेदी करा, लहान पाठी आणि मेल खरेदी करा. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः चांगले डेव्हलप करू शकता आणि ते तुम्हाला प्राणी चांगले होऊ शकतात. तुम्ही म्हणलात की लॉकडाऊनच्या नंतर तुम्ही ह्याच्यात आलात, लॉकडाऊन पूर्वी काय करत होतात आणि शेळी पालनच का निवडलं, कशी सुरुवात केली? आता तुम्ही व्हिडिओ मध्ये पण हे पूर्ण दाखवणार आहेत, घर दाखवताना, गाडी दाखवताना, पूर्ण दाखवताना हे आता दिसतंय वैभव मित्रांनो. परंतु माझी जी शेळी पालनातली सुरुवात आहे त्याच्या पहिले मी जवळपास 3 ते 4 वर्ष ऊस तोडलेला आहे. 15 ते 20 हजार उचल घेऊन ऊस तोडलेला आहे. आणि ऊस तोडल्यानंतर मी 4-5 वर्ष कंपनीमध्ये पण काम केलेलं आहे. परंतु कंपनीमध्ये काम करून आहे ना मित्रांनो, फक्त गावाकडे चांगलं वाटतंय, काही शिल्लक राहत नाही. त्यानंतर मी शेळी पालन, लॉकडाऊन पडला आणि त्याच्यानंतर मी शेळी पालनाला सुरुवात केलेली आहे. आज शेळी पालनामध्ये जवळपास एवढे लोक, म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी आपला फार्म लोक ओळखतायत आणि या शेळ्यांनी आपली ओळख करून दिलेली आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये देखील आपल्या शेळ्या दाखवा, प्राणी दाखवा आणि इंस्टाग्रामला आपली ID चेक करा. तर खूप शेळी पालनामध्ये म्हणजे खूप समाधान आहे मित्रांनो. त्यामुळं याच्यामधून वार्षिक उत्पन्न देखील चांगलं भेटतंय. आपण जर 15 ते 20 हजाराने कुठेतरी काम करतोय शेळी पालनामध्ये, हे लाख रुपयाचे ठीक सोडून द्या, आपण जे व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे, तुम्ही 25 हजाराला जरी पिल्लू विक्री झालं
एका शेळीने वर्षाला तुम्हाला 3 पिल्लं जरी दिले तर 75,000 रुपये एका शेळीपासून भेटतात. तिला खर्च किती? 25,000 खर्च जाऊ दे. एक शेळी जर तुम्हाला वर्षाला 50,000 रुपये देत असेल त्याच्यापेक्षा अजून काय केलं पाहिजे शेळीने? बरोबर. आणि लोक आजकाल ईदसाठी एक चढावड लावलेली असते की ईदसाठी बकरा करायचा. बकरीचं तुम्ही मार्केट करता? असं आहे सर, मी स्वतः आता बकरीचं मार्केट कधी केलेलं नाही, पण बकरीतला 1-2 मेल मी विक्री केलेले आहेत. बकरीतला कलर मध्ये जास्त मार्केट आहे आणि वर्षातून एकदाच मार्केट आहे बकरीतला. बकरीचं पण खूप मार्केट चांगलं आहे. बिटलचे मोठे जे नर झाले हे बकरीसाठी पण विक्री होतात. आज ब्रीडिंगला जरी विक्री होत आहेत. गावरान शेळ्यावाले पण भरपूर मेल घेऊन जात आहेत. वजन वाढ भेटते त्याच्यामधून. 25% जरी वजन वाढ भेटली तर गावरान पिल्लांचे खूप चांगले पैसे होतात. म्हणजे गावरान शेळीला हा नर वापरायचा. हो. अजून एक गोष्ट महत्वाची वाटते, इंस्टाग्रामवर आजकाल सगळेजण चॅनल करतात. तुम्ही 65,000 पोहोचण्यासाठी काय काय केलं? सर असं आहे, सुरुवात ज्यावेळेस मी इंस्टाग्रामवर केली, आता 3 वर्ष झाले, माझा 3 वर्षापासून अकाउंट आहे. म्हणजे अक्षरशः असं होतं, ज्यावेळेस ते अकाउंट खोललं काही कळत नव्हतं, पण आपल्याला कोणीतरी आपले व्हिडिओ 10 लोकांनी जरी पाहिले तर खूप आनंद होत होता. 10 व्ह्यू झाले तरी. तुमच्यासारखे जर कोणी आला ना, तुमचा मोबाईल हातात घ्यायचा, त्याच्यावरून आपल्याला फॉलो करून घ्यायचं, अशी परिस्थिती होती. परंतु आज 65,000 फॉलोअर झाले सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि खूप चांगले लोक आपले व्हिडिओ बघतात, खूप सपोर्ट असतात, खूप चांगल्या कमेंट देखील करतात आणि त्याच्यातून आपलं पूर्ण मार्केटिंग होत आहे. मग प्रत्येक शेतकऱ्यांनी इंस्टाग्रामवर आपलं मार्केटिंग केलं पाहिजे. स्वतःचं मार्केटिंग स्वतः केलं पाहिजे. इतरावर अवलंबून राहूच नका. मी तर हे सांगन, कारण मी स्वतः ग्रुप बनवलेला आहे. माझ्या ग्रुपमध्ये 1 वर्षासाठी 200 रुपये फी आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप आपण बनवलेला, त्याच्यामध्ये जवळपास 1,500 लोक जॉईन आहेत. परंतु लोकांनी दुसऱ्याच्या कोणावर अवलंबून न राहता प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचा अकाउंट खोलावा आणि स्वतःची जाहिरात स्वतः केली पाहिजे. शेतकरी जोपर्यंत ब्रँड बनवत नाही तोपर्यंत त्याला किंमत येणार नाही, त्याच्या मालालाही किंमत येणार नाही, कधीच येणार नाही. आणि सरकारवर अवलंबून तुम्ही ह्याच्यासाठी सबसिडी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या? सबसिडी घेतलेलं नाही, कुठलंही लोन घेतलेलं नाही. आतापर्यंत शेळी पालनामध्ये माझं वय आता 37 आहे, परंतु आता जे सिनियर असतील, व्हिडिओ बघत असतील, तुम्ही पण सांगा, शेळी पालनामध्ये कधी रेट कमी झालेला नाही. कुठलं सरकारमध्ये आतापर्यंत कधी आंदोलन करावं लागलं नाही मटण वाढवण्यासाठी. आज 850 रुपये किलो मटण आहे. तुम्ही गावरांमध्ये काम करा, शेळी पालनामध्ये खूप चांगले दिवस आहेत. आणि आज बिटलमध्ये पूर्ण नोकर टॉप लोक घुसलेत पहा. म्हणजे शेतकऱ्यापेक्षा जे रिटायर सर्व्हिसला होते, रिटायर झाले, आज ते चांगले बिझनेसमॅन या धंद्यामध्ये घुसलेत. सर 2019 पर्यंत आता आमच्याकडे गाडी दिसते, मोटरसायकल आहे, एवढं सुंदर घर बनलेलं आहे. तर 2019 पर्यंत तुमची 2019 पर्यंत आहे ना सर, माझ्याकडं, मी स्वतः पुण्यामध्ये MIDC जॉब करत होतो. 2 व्हीलर देखील नव्हती माझ्याकडं. हे जे काय दिसतंय पूर्ण, आता बरेच जण म्हणत असतात पहा तुमचं फक्त उत्पन्न शेळी पालनावर नसणार आहे, पण माझ्या मित्रांनो, माझे तुम्ही आता पूर्ण ड्राय बाग आहे, असं थोडंच कॅमेऱ्यात पण दाखवा. इथं बागायती क्षेत्र नाही. 1 लाख रुपये मला वार्षिक उत्पन्न कधी झालेलं नव्हतं. 1 लाख रुपये मी असे एकदम बघितलेले नव्हते शेतीतून. शेळी पालनामधून मित्रांनो पाठीमागे दिसतंय घर, त्यानंतर गाडी. म्हणजे हे जे काय आहे ना, ते पूर्ण माझं शेळी पालनाच्या जीवावरती पूर्णपणे. हो. मग आता हायएस्ट वार्षिक उत्पन्न तुम्ही किती मिळवलेलं आहे? आता उत्पन्न आपलं प्रत्येक वर्षी वाढत चालणार आहे. गेल्या वर्षी माझं 2025 जे टर्नओव्हर होता तर 12.5 लाख रुपये निव्वळ नफा होता. ओके. ह्या वर्षी अपेक्षित जवळपास 17 ते 18 लाखापर्यंत आहे. खूपच छान. अशीच तुमचं पाहून खूप शेतकऱ्यांना प्रेरणा मिळो, खूप तरुणांनी इकडे यावं. आणि जे नवीन शेतकरी बघत असतील ते हे 17-18 लाख हे डोक्यात घेऊ नका. बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये तुम्ही बघत असता पहा, उत्पन्न बघून आपण त्याची सुरुवात करतो. जर तुम्हाला आवड असेल तर स्वतः सुरुवात करा. उत्पन्न हळूहळू ऑटोमॅटिक वाढतं. 20-25 हजारांनी जरी पिल्लू विकलं तर बिटलमध्ये खूप चांगले पैसे होतात. कामाची क्वालिटी असेल तर पैसे आपोआप मिळतात. हो, कामाची क्वालिटी असेल तरच पैसे. धन्यवाद. चालेल, धन्यवाद सर.